होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजल काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा 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 काळजी रे. फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपन गाठीला धरत वेठीला कशी र सुटावी आशा. हो फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपन गाठीला धरत वेठीला कशी र सुटावी आशा. अवसेची रात नशिबाला पुनवेची गाठ पदराला. होईल पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको. येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार. नमस्कार मित्रांनो, आरोही यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल की आपली पूर्ण बाग या 2 दिवसापूर्वी पडलेल्या 2 एप्रिलला पडलेल्या पावसामुळे पूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली. नुसती उद्ध्वस्त झाली नाही तर पूर्ण आंब्याचं पीक असेल, गव्हाचं पीक असेल किंवा अनेक पिकं आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे. शेवटी निसर्ग आहे, निसर्गाच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही हे मात्र आज निसर्गाने दाखवून दिलेलं आहे. पण शेवटी शेतकरी आहे. जसे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले की मी पुन्हा येईल पुन्हा येईल, तसेच आम्ही पण शेतकरी म्हणतोय जरी निसर्गाने उद्ध्वस्त केलेलं असलं तरी मात्र आम्ही पुन्हा येऊ, पुन्हा प्रयत्न करू. काही कृषी क्षेत्राच्या मान्यवरांचं आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे. काही या ठिकाणी आपण औषधाचा प्रयोग करून हा बाग 15-20 दिवसात त्याच दिमाखात आपण पुन्हा उभा करणार आहोत. कारण याची हार्वेस्टिंग सुद्धा चालू झालेली नव्हती. काही बाग हे जाणारच आहेत, आंब्यासारखे पीक किंवा फरशी हे जाणारच आहेत. परंतु काही गेवडे वेलवर्गीय जे पिके आहेत आपण ह्यासाठीच ती पिके घेण्याचा प्रयत्न केला होता. कारण जेणेकरून आपल्याला माहिती होते प्रत्येक वर्षी हा गारपीट होती, आपला माल उद्ध्वस्त होतोय. गेल्या वर्षी सुद्धा आपली भरपूर नुकसान झाली होती. 1600 रुपये फक्त सरकारने नुकसान भरपाई दिली.
त्याच्यामुळं यावर्षी आपण जी पिकं घेतली होती कमीत कमीत किती गारपीट झाली, फरशी जर सोडली किंवा आंबे सोडले किंवा गव्हाची काही एवढी हे होणार नाही, नुकसान होणार नाही. कारण गहू काढायला आलेलं आहे, फार काळपट पडेल. परंतु जे वेलवर्गीय पिकं आहेत, वरची पिकं, ती पिकं मात्र पुन्हा आपले, कारण चैत्र महिना चालू आहे, निसर्ग आहे. चैत्र महिन्यात नवीन पालवी फुटत असते, नवीन वर्ष सुरुवात होत असतो. आणि त्याच दिमाखात या पुढील काळामध्ये आपण या 15-20 दिवसामध्ये पुन्हाच त्याच दिमाखात आपण हा बाग उभा करणार आहोत. दोडक्याची लागवड फक्त 10-15 दिवस झाली होती, थोडा लूज झालाय किंवा आपण तो काढून नाही टाकू, त्याच्यामध्ये दुसरा पण पीक घेऊ. बघूया 2-3 दिवसात काय होतंय. तर दोडक्याचा आपण दुसरा एखादा पीक घेऊ. आपण तशी बुकिंग दिलेलीच आहे काकडीची, त्या ठिकाणी काकडी लावू. परंतु आपण कुठेही नाराज नाही निसर्गावरती, कारण निसर्गाचं काय चुकीचं नाही. मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवलं होतं तुम्हाला, अख्खा पूर्ण आग लावून जंगल उद्ध्वस्त करत असतात. परंतु शेवटी जे मुख्य प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांना पण कुठं पिण्याची गरज असतेच. कारण हा पक्ष्याचा जो किलबिलाट आज दिसतोय आनंदमय, आनंद व्यक्त करतात ते. पाऊस पडला, आम्हाला प्यायला पाणी झालं. जे प्राणी असतात त्याला कुठेही गवत राहिलं नव्हतं खायला, पूर्ण जंगल किंवा वनवाला लागतोय, पेटवली जातात. त्या प्राणी पक्ष्याने काय करायचं? आपण काय शेतकरी आहेत? आपल्या माणसं कशी असतात, पोत्याने हे करतात, पण पोत्याने 15 दिवस, महिनाभर, 2 वर्ष टिकल असं साठवून ठेवतात. तसं पक्ष प्राण्यांचं नाही आहे ना, त्यांच्या पोटाला लागत तेवढंच खातात, तेवढंच खाणार आणि निघून जाणार. तसं हा मनुष्य प्राण्यांचं नाही आहे, इथं पण खाणार आणि घेऊन पण जाणार. अशा पद्धतीने या पुढील काळामध्ये, या वर्षी गेलं तर पुढच्या वर्षी करू, पण कुठेही खचून न जाता. कारण 2 दिवस झालं मी या शेतामध्ये आलोच नव्हतो, कारण पाऊसच वाटत नव्हतं. पण पुन्हा त्याच दिमाखात आणि त्याच याच्यामध्ये, जसं मुख्यमंत्री साहेब देवेंद्र साहेब फडणवीस प्रत्येक इलेक्शन म्हणत असतात मी पुन्हा येईल, पुन्हा येईल, आणि पुन्हा आले. तसे शेतकरी सुद्धा आम्ही म्हणतोय ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा येऊ, पुढच्या सीझनला पुन्हा येऊ आणि त्याच दिमाखामध्ये येऊ पुन्हा. धन्यवाद. आणि पुन्हा आरोही यूट्यूब चॅनेलवरती सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि पाहत राहा. आपण या पुढील 15 दिवसामध्ये हा बाग पहिल्याच दिमाखामध्ये कसा डेव्हलप करतो हे आम्ही नक्कीच या 15-20 दिवसामध्ये दाखवून देऊ. धन्यवाद.